हॅलो नमस्कार। तर आज आम्ही बनवत आहोत बिरड्याची भाजी। तुम्ही बघितलं होतं एका व्लॉगमध्ये आम्ही बिरडा वेचायला गेलो होतो। तर हा बिरडा वेचून आणलेला आहे आम्ही। बिरडा म्हणजे काय तर वाल जे असतात ना जी ही छोटी छोटी रोप आहेत जी सुरुवातीला येतात ती अशी घ्यायची, म्हणजे खुडून आणायची शेतातून आणि असं फक्त त्याचं म्हणजे शेवटचं जे मूळ आहे ते काढून टाकायचं आणि पूर्ण असं रोप घ्यायचं, स्वच्छ साफ करून घ्यायची, सगळी अशी मुळं काढून टाकायची पूर्ण आणि अशी भाजी स्वच्छ करून घ्यायची, पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि मग कट करून घ्यायची। अशी मस्त बारीक कट करायची म्हणजे चरचरीत लागत नाही आणि जुन घ्यायचं नाही, कोळी कोळी रोपं घ्यायची म्हणजे छान होते भाजी। तर चला आता तुम्हाला मी भाजी बनवून दाखवते, रेसिपी बघूया आता आपण। तर इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालायचं, जिरं पण मस्त तडतडलं की लगेच लसूण घालायचा, लसूण चांगला लाल होईपर्यंत फ्राय होऊन द्यायचा छान। आता याच्यामध्ये मी मिरची घातलेली आहे, तुम्हाला हवं ते मिरचीत करा, नको हवं असेल तर लाल तिखट घालून केलं तरी चालेल, जसं आपल्याला आवडेल तसं। आता कांदा घालूया, कांदासुद्धा छान फ्राय करून घ्यायचा, लालसर एकदम लाल रंगावर कांदा फ्राय करायचा म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते, पानसट होत नाही, म्हणून चांगला लाल रंगावरती कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता कांदा फ्राय करून झाला की लगेच आपण ही भाजी घालायची, जी आधीच आपण धुवून आणि कापून ठेवलेली होती ती भाजी घालून घेऊयात आपण। याच्यामध्ये सगळी भाजी घालून घ्यायची आणि छान परतवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, सगळा मसाला भाजीला लागला पाहिजे, म्हणजे फोडणी जी आपण बनवली होती ती, आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। छान सगळं मिक्स झालं की झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि एक वाफ काढून घ्यायची। एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे छान, तिचा रंग गेला नाही पाहिजे, पण अशा ह्या हिशोबात आपण तिला शिजवायची आहे। खूप सुंदर लागते ही भाजी, एकदम अप्रतिम, खूप म्हणजे खूपच सुंदर लागते, मला खूप आवडते। आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडा वेळ परत झाकून ठेवायचं, परत एक वाफ काढायची आणि मग भाजी आपली रेडी। तर ही सुंदर जी वालाची बिरड्याची भाजी आहे ना ती ऑर्गेनिक आहे बघा, बिना खताची, कारण जेव्हा वालाची शेती होते ना तेव्हा काढल्याच्या नंतर जे थोडेफार इकडे तिकडे वाल पडलेले असतात ना ते पहिला पाऊस आल्याच्या नंतर उगवतात ना, ते शेतामधून आपण काढून आणायचे आहेत आणि मग त्याची भाजी बनवायची। ते पहिल्या पावसामध्येच ही भाजी मिळते, खूप सुंदर ऑर्गेनिक बिना खताची भाजी आहे, खूप टेस्टी लागते, तर तुम्ही पण ट्राय करा। तर बघा इकडे आता आपली वालाच्या बिरड्याची भाजी रेडी आहे, इकडे मी छान ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी। तर चला मस्तपैकी आपण ट्राय करूया। तुम्हाला आवडलं असेल माझी रेसिपी ती नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।